आजच्या चालू घडामोडीवरील महत्त्वाचे प्रश्न, पोलीस भरती, एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी यावर प्रश्न विचारले जातात. अतिशय कमी वेळामध्ये आपण हे प्रश्न घेत असतो, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर पाहूया आजचा पहिला प्रश्न. भारताने कोणत्या देशासोबत पहिला संरक्षण करार केला आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे स्लोव्हाकिया. प्रश्न 2. दरवर्षी जागतिक मलेरिया दिवस केव्हा साजरा केला जातो? तर त्याचं योग्य उत्तर आहे 25 एप्रिल. प्रश्न 3 पाहूया. निसार पृथ्वी निरीक्षण मोहिमेच्या वेळापत्रकावर कोणती भारतीय अंतराळ संस्था नासा सोबत सहयोग करत आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे इस्रो. प्रश्न 4. बहुराष्ट्रीय सराव डेझर्ट फ्लॅग 10 कोणत्या देशाद्वारे आयोजित केला जातो? तर त्याचं योग्य उत्तर आहे UAE. प्रश्न 5. पहलगाम दहशतवादी हल्ल्यामध्ये भारत सरकारने कोणते निर्णय घेतले आहेत? तर त्याचं योग्य उत्तर आहे सिंधू पाणी करार स्थगित. दुसरा आहे अटारी सीमा तात्काळ बंद. तिसरा आहे पाकिस्तानी नागरिकांचा विजा रद्द. तिसरा आहे पाक उच्चायुक्तालयातील संरक्षण हवाई व नौदल अताशे 1 आठवड्यात भारत सोडणार. प्रश्न 6. इस्रोची स्थापना कधी करण्यात आली? तर त्याचं योग्य उत्तर आहे 15 ऑगस्ट 1969. प्रश्न 7. मे 2025 मध्ये आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जाणारा पहिला भारतीय कोण असेल? तर त्याचं योग्य उत्तर आहे शुभांशु शुक्ला. प्रश्न 8. केरळ राज्याचे राज्यपाल कोण आहेत? तर त्याचं योग्य उत्तर आहे राजेंद्र आर्लेकर. प्रश्न 9. कोणते शहर पूर्णपणे अक्षय ऊर्जेवर चालणारे जगातील पहिले शहर बनेल? तर त्याचं योग्य उत्तर आहे अमरावती. प्रश्न 10. देशातील पहिले सहकारी विद्यापीठ त्रिभुवन कुठे आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे गुजरात. प्रश्न 11. देशातील पहिले डिजिटल संग्रहालय अभय प्रभवन कुठे आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे महाराष्ट्र. प्रश्न 12. कोणत्या देशाने जगातील सर्वात उंच पूल ज्याला हुआ जियांग ग्रँड कॅनन ब्रिज म्हणतात सादर केला आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे चीन. प्रश्न 13. JD व्हान्स हे कोणत्या देशाचे उपराष्ट्रपती आहेत जे 4 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत? तर त्याचं योग्य उत्तर आहे अमेरिका. प्रश्न 14. संपूर्ण डिजिटल साक्षरता प्राप्त करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर त्याचं योग्य उत्तर आहे केरळ. असेच रोज चालू घडामोडी कमी वेळेत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.